नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात सोप्या पद्धतीने डिंकाचे ड्रायफ्रूट लड्डू. तर त्यासाठी मी घेतलेला आहे पावशर बदाम, पावशर काजू, अर्धा किलो खोबरे, अर्धा किलो खारीक, तिला उन्हामध्ये सुकवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि 50 ग्राम डिंक घेतलेला आहे. तर चला आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. अर्धा किलो खोबरं मी जे घेतलेलं होतं त्याला आधी चाकूने बारीक काप करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे. जर तुम्हाला असं आवडत नसेल तर किसणीने ते बारीक किसलेले सुद्धा चालतात. तर तुम्ही पाहून घेऊ शकतात की मी मिक्सरमध्ये किती छान बारीक झालेल्या आहेत. चला तर आपण गॅसवर एक पॅन ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे मी तूप टाकला आहे आणि जो आपण बारीक केलेला खोबऱ्याचा किस आहे तो हलकासा लाल होईपर्यंत आपण त्याला तयार करून घ्यावा. त्यानंतर मी परत 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये काजू आणि बदाम हे दोघे हलकेसे तयार करून घ्यावे, शेकून घ्यावे. ते शेकून घेतल्यानंतर परत पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये डिंक टाकून घेतलेले आहे. डिंक टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते हळूहळू कसे फुलत आहे. फुलल्यानंतर त्याला आपण एक मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याला बारीक करून घ्यावे. नंतर सगळं मिश्रण म्हणजे काजू, बदाम हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. पण ते एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाड मोठे असे राहू द्यावे. सगळं मिश्रण हे मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर सगळे एकजीव करून घ्यावे. खोबरे, बारीक किसलेला किस, डिंक, खारीक, काजू, बदाम हे सगळं एकजीव करून घ्यावे. चांगले दोघे हातांनी मळवून घ्यावे. नंतर आपण अर्धा किलो इथं गूळ घेणार आहोत. गूळ तयार करण्या अगोदर त्याला चाकूच्या साहाय्याने बारीक करून घ्यावा. नंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल, अर्धा किलो मी इथं तेल टाकलेलं आहे. त्या तेलमध्ये तो गूळ टाकून घ्यावा आणि त्याचा छान असा पाक बनवून घ्यावा. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा पाक तयार मी केलेला आहे. पाक तयार झाल्यानंतर आपण जे मिश्रण आधी तयार केलेलं होतं त्यामध्ये ते टाकून घ्यावं आणि चमच्याच्या साहाय्याने अगोदर ते मिश्रण एक करून घ्यावं. सुरुवातीला ते गरम राहतं म्हणून हाताने करायचे नाही, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. नंतर आपण ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर छान अशा पद्धतीने आपण लाडू तयार करून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. तर प्लीज मित्रांनो मला कमेंटमध्ये जरूर सांगा लाडू कसे झालेले आहेत आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे बघू शकतात तुम्ही किती सुंदर असे लाडू झालेले आहेत. धन्यवाद.